युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्ववान कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील. परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मीच आग्रह करतो. ठाम आहात की भाजपचाच महापौर होणार हा विश्वास भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही. आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार. दादा, नुकत्याच एका कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच, एकनाथ कोणी अंगावर तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहे. आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा महाराष्ट्र जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे? उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का? निवडणुका लागल्या ना, अष्टविनायक यात्रा, त्याच्यानंतर फार्म हाऊस, सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरिबांना त्यावेळेला 2000 5000 देतील. परंतु या गरिबांची वाट काही बिचारे भोले बाबडे त्याला बळी पडतील. परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले. नवी मुंबईची जनता जागृत आहे आणि नवी जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल. दादा, तुम्ही आता 14 गावाचा विषय काढला तर काय म्हणून का आपल्या विरोधात कसं? नाही, हे बघा, मी 19 पासून आमदार होतो. ही 14 गावं ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला. अरे आम्हाला विचारलं पण नाही की बाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय. आणि शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना. अशा प्रकारच्या मुद्द्याला काही न गोष्टी विचारताना तो अख्खा 14 गावांचा साधारणपणे 6000 कोटीचा लोड या शहरावर टाकणं. मग आम्ही गणेशने काही आपल्या लोकांनी गणेश अमुकाचं या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत नाही, पटत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या, तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या. त्या 14 गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला. पण अटी शर्ती होत्या. बोगदा करा, त्यावेळेला 500 कोटी, आता त्याची किंमत झाली जवळ 6000 कोटी. आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी जर का पुढे अशी लादली तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल. काढणं, कोणाचे पुतळे जाळणे, कोणाला दुश्मन देना, ऐसे प्रकार CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।